आपण ही दृश्य पाहतोय मुंबईतल्या महालक्ष्मी मंदिराची। महालक्ष्मी यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी मुंबईतील असंख्य लोक या ठिकाणी गर्दी करत असतात। इथे दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। मुंबईतल्या महालक्ष्मी मंदिरातली ही दृश्य आहेत। महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक गर्दी करत असतात। 3 ऑक्टोबर म्हणजे आजपासून महालक्ष्मी यात्रा सुरू झालेली आहे। आज घटस्थापना आहे। शारदीय नवरात्रोत्सवाला सुद्धा आज प्रारंभ झालेला आहे आणि यासाठी मोठ्या संख्येने भाविक मातेचं दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये गर्दी करतात। देवीची पूजा केली जाते। शारदीय नवरात्रोत्सव आहे, घटस्थापना केली जाते आणि त्याचबरोबर मातेच्या दर्शनासाठी आता ही दृश्य आपण पाहतोय। भाविकांनी गर्दी केलेली आहे। महिलांबरोबरच पुरुष वर्गाला सुद्धा इथे गर्दी केलेली आहे। देवीची ओटी भरण्यासाठी मोठ्या संख्येने महिला शारदीय नवरात्रोत्सवामध्ये मंदिरामध्ये येत असतात। ही 2 दृश्य आपण पाहतोय। पहिलं दृश्य आहे मुंबईच्या महालक्ष्मी मंदिरातलं, दुसरं आहे कोल्हापूरच्या अंबाबाईचं। नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये शक्तीची उपासना केली जाते आणि या शक्तीचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक तिच्या चरणी माथा टेकवतात आणि कृतकृत्य होतात। देवीची ओटी भरली जाते आणि देवीच्या 9 रूपांची उपासना केली जाते। मुंबईची महालक्ष्मी आपण पहिल्या दृश्यात पाहतोय, तर दुसरं दृश्य आहे कोल्हापूरच्या अंबाबाईचं। महाराष्ट्रातली 3.5 शक्तिपीठं या ठिकाणी मोठ्या संख्येनं भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी गर्दी केलेली आहे। या नवरात्रोत्सवाच्या काळात देवीचा जागर गोंधळ केला जातो, तिची करुणा भाकली जाते, तसंच तिची ओटी भरली जाते आणि सर्व संकट दूर कर आणि आम्हाला शक्ती दे अशी प्रार्थना देवीला केली जाते।